नमस्कार मित्रांनो, आज 26 जुलै आपण हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो। काय झालं होतं 1999ला? मे 1999ला पाकिस्तानच्या काही सैनिकांनी घुसपेटियांनी आपल्या देशावर आक्रमण केलं आणि आपल्या देशाचा काही भाग जिंकून घेण्याचा प्रयत्न केला होता। परंतु अवघ्या 2 महिन्यांमध्ये आपल्या इंडियन आर्मीच्या ऑपरेशन विजय आणि त्याला जेव्हा आपल्या इंडियन एअरफोर्सची मदत लाभली तेव्हा ऑपरेशन सफेद सागर या 2 ऑपरेशनच्या मदतीने आपण पाकिस्तानियांचा हा डाव, हा जो काही प्रयत्न होता चुकीचा, तो हाणून पाडला आणि आपल्या देशाचा एकही इंच वाटा, एकही इंच जमीन त्यांना आपण मिळू दिली नाही। आपण विजय प्राप्त केला। पण या विजयासाठी आपल्याकडच्या अनेक सैनिकांनी, अनेक अधिकाऱ्यांनी आपलं बलिदान दिलेलं बघायला मिळतं। जे अत्युच्च बलिदान आपण समजतो, त्यांचा जीवही त्यांना गमवावा लागलेला होता। मग तुम्ही ही नावं ऐकली आहेत का? सौरभ कालिया, कॅप्टन सौरभ कालिया अवघ्या 22व्या वर्षी कारगिल युद्धामध्ये शहीद होणारे ते आपल्याला आपल्या देशाचे पहिले अधिकारी सैनिक बघायला मिळतात। त्यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा असतील, लेफ्टनंट मनोज कुमार पांडे असतील, मेजर राजेश अधिकारी, ग्रेनेडियर योगिंदर सिंह यादव, रायफलमॅन संजय कुमार, कॅप्टन अनुज नायर, मेजर ऋग्वेद गुप्ता, कॅप्टन विवेक थापर, या अशा अनेक सर्वांनी काय केलं आहे? आपल्यासाठी बलिदान दिलंय। आपण या दिवशी पूर्णपणे त्यांना आपली श्रद्धांजली समर्पित करूया, ट्रिब्यूट देऊया। आणि त्यानंतर आपण बघतोय की पूर्णपणे हे आपण जेव्हा ऑपरेशन जिंकलो तेव्हा त्याचे आपण मेमोरियल्स उभारले। कुठे कुठे तर जिथे हे युद्ध झालेलं होतं, म्हणजेच द्रास असेल, कारगिल असेल, लेह लडाख असतील, टायगर पॉइंट असतील, आज तिथे आपले मेमोरियल्स आहेत। पण कारगिल वॉर मेमोरियल म्हणून ज्याला आपण प्रामुख्याने दर्जा दिलेला आहे, असं वॉर मेमोरियल आपण द्रास या सेक्टरमध्ये उभारलेलं आहे। तिथे आपले माखनलाल चतुर्वेदी यांची कविता त्या मेमोरियलवर कोरलेली आहे। काय आहे ती कविता बघा। चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गुंथा जाऊं, चाह नहीं प्रेमी माला में बिंद प्यारी को ललचाऊं, चाह नहीं सम्राटों के शव पर मैं हरी डाला जाऊं, चाह नहीं देवों के सिर पर चढ़ूं भाग्य पर इटला हूं, मुझे तोड़ लेना है वनमाली, उस पथ में देना तुम फेंक, मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पथ जावे वीर अनेक। याचा अर्थ काय? किती गहन आणि किती मोठा अर्थ आहे याच्यामध्ये की मला कुठल्याच गोष्टीची चाह नाही आहे, इच्छा नाही आहे। हे वनमाया, जर मी फूल आहे तर मला तिकडनं तोड आणि अशा रस्त्यावर, अशा मार्गावर ठेव की जिकडचा मार्ग देशासाठी बलिदान करायची जरी गरज असेल तरी ते मी बलिदान करू शकेल किंवा त्या मार्गावर मी जाऊ शकेल। या दिवशी आपण या सर्व वीर जवानांना, आपण ज्यांची नावं घेतली त्याच्यापेक्षाही अनेक आहेत ज्यांची नावं कदाचित आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, असं आपल्याला माहिती असलेल्या, माहिती नसलेल्या सर्व वीर जवानांना श्रद्धांजली देऊया। आणि हा दिवस आपण आयुष्यभर लक्षात ठेवूया की आपल्यासाठी कोणतरी इकडे आहे। आपण नीट वागलं पाहिजे, देशाची एकता, अखंडता ही आपण जपली पाहिजे आणि देश हा सर्वोच्च हितावर आपण ठेवला पाहिजे। जय हिंद, जय हिंद की सेना, जय भारत।